मुलं 2.5 वर्षाची नाही होत तोपर्यंत पालकांना दगदग लागलेली असते की आपल्या मुलांना कोणत्या शाळेमध्ये टाकायचं. खेदाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य याचा बाजार बनवून ठेवलेला आहे. तर प्रत्येक गल्ली-गल्लीमध्ये तुम्हाला नाहीतरी 2 शाळा मिळतीलच आणि त्यामध्ये सुद्धा भरमसाठ असे बोर्ड आहेत. आणि आजकालची आपली जी मेंटॅलिटी आहे ती अशी झालेली आहे की आपल्याला प्रत्येकाला चांगला स्टेटस असा सोसायटीमध्ये दाखवायचा असतो. म्हणजे जी मुलं एस-एस-सी मीडियममध्ये एस-एस-सी बोर्डमध्ये शिकतात ते पालक म्हणजे कमी दर्जाचे. हे फॅक्ट आहे. तुम्हाला कदाचित हे ऐकून थोडंसं ऑकवर्ड वाटत असेल, पण हे फॅक्ट आहे. आणि ज्या पालकांची मुलं सी-बी-एस-ई, आय-सी-एस-ई, आय-जी, आय-बी बोर्डमध्ये शिकतात, ती म्हणजे एकदम हाय-फाय सोसायटीला बिलॉन्ग करतात. पण खरं तर या सर्व गोष्टींमध्ये भरडलं जातं ते म्हणजे आपलं मूल. त्यांना खूप साऱ्या गोष्टींचा नंतर सामना करावा लागतो. तर एक जागरूक पालक म्हणून सर्वात आधी प्रत्येक बोर्डमध्ये काय डिफरन्स आहे ना, तो जाणून घ्या. पण मुलांची शाळा निवडताना काही अशा गोष्टी असतात, ज्या प्रत्येक पालकांनी विचार करायलाच हव्या. जो व्हिडिओ मी इथे खाली टॅग केलेला आहे, त्यातून तुम्ही पाहू शकता आणि आपल्या चॅनलवरती एस-एस-सी, सी-बी-एस-ई आणि आय-सी-एस-ई संबंधित जे बोर्ड आहेत, त्याची डिटेलमध्ये माहिती दिलेले व्हिडिओज मी केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता.